झी 24 तास एक पाऊल पुढे। 2006 पासून हक्काच्या पैशांसाठी जळगाव मधल्या शिक्षकांनी लढा दिला। ते त्यांना 2013 साल उजाडण्यापूर्वी मिळणार आहेत। इतकी वर्ष लढून थकलेल्या या शिक्षकांना प्रशासन फक्त आश्वासनं देत होतं, पण हेल्पलाईनकडे त्यांची समस्या आली। हेल्पलाईनने त्यांची समस्या सवाल हक्काचा या शोमध्ये मांडली। हे कळलं आणि लगेच प्रशासन लागलं कामाला। महिनाभरात या शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेत। शिक्षणासारखं पुण्य कर्म करणाऱ्या शिक्षकांनाच त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी हाल सहन करावे लागत होते। 6वा वेतन आयोग त्यांना फक्त कागदोपत्री लागू झाला होता, पण त्याची फरकाची रक्कम काही त्यांना मिळत नव्हती। निवृत्तीनंतर सुखासमाधानानं आयुष्य जगावं ही साधारण अपेक्षा प्रत्येक सामान्य माणसाची असते, पण जळगाव जिल्ह्यातल्या शिक्षकांची ही इच्छा पूर्ण होत नव्हती। ही रक्कम मिळावी यासाठी 2006 पासून जळगावातल्या या शिक्षकांनी लढा दिला। पेन्शन अदालतीतही त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नव्हता की लक्ष द्यायचं नव्हतं हे अधिकारीच जाणो। पण पीडित शिक्षकांच्या लढ्याला यश येताना दिसत नव्हतं। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनकडे दाद मागितली। झी हेल्पलाईननेही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली। त्यासाठी म्हणूनच हेल्पलाईनच्या टीमनं पेन्शन अदालत गाठली। पण तिथे जे काही वास्तव हेल्पलाईनच्या टीम पुढे आलं ते तर भयंकर चीड आणणारच होतं। एकट्या जळगाव जिल्ह्यातले 1021 शिक्षक हक्काच्या पैशांसाठी लढत होते। त्यांची 25 कोटींची शासनाकडे थकबाकी होती। पेन्शन अदालतीत आश्वासनांशिवाय काहीच मिळत नव्हतं, पण हेल्पलाईनच्या टीमनं शासनाकडे याचा पाठपुरावा केला। हेल्पलाईनची टीम या कामात लक्ष घालतीये हे कळताच प्रशासन खडबडून जाग झालं। त्यांनी तातडीनं शिक्षकांची फरकाची रक्कम त्यांना लवकरात लवकर देणार असल्याचं सांगितलं। त्याबाबतची सर्व कार्यवाही देखील पूर्ण होत आली आहे। डिसेंबर महिना अखेर या 1021 शिक्षकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळणार आहेत। वरिष्ठ कार्यालयाशी मी संपर्क साधला। शासनाकडून आम्हाला आता 25 कोटी रक्कम मिळालेली आहे। त्या रकमेचे कोषागारामध्ये आम्ही देयक टाकलेली आहे। या महिन्या अखेरपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांना मिळणारा जो लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल। या महिना अखेर आपली फरकाची रक्कम मिळणार म्हणून या शिक्षकांनाही त्याचा आनंद झालाय। वारंवार शासनाचे दरवाजे ठोठावूनही शिक्षकांना न्याय नाही तर फक्त आश्वासनं मिळत होती, पण हेल्पलाईनमुळे आपल्याला न्याय मिळाल्याचं या शिक्षकांनी सांगितलंय। झी 24 तासने आम्हाला न्याय मिळवून दिला म्हणून जवळजवळ 1021 शिक्षकांना 25 कोटी रुपये ते शासनाने मंजूर केलेत आणि या महिना अखेर ते प्रत्येक शिक्षकाच्या खाती जमा होणार आहेत। त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि झी 24 तासचे आम्ही आभार मानतो आहोत। निवृत्तीनंतर आयुष्यात फारशा कुठल्या समस्या येऊ नयेत असं वाटत असतं। निदान आर्थिक अडचणी तर खूप त्रासदायक अशाच असतात। म्हणूनच आपली शासनाकडे अडलेली रक्कम आपल्याला मिळतीये हे ऐकून या निवृत्त शिक्षकांना आकाश ठिंगणं झालं होतं। झी हेल्पलाईनसाठी जळगावहून विकास भदाणीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।